लागला तर प्रजाने काय करायचं? राजा भिकारी झालेला आहे. हे जमीनदार, जागीरदार, वतनदार, पाटील, देशमुख, इनामदार हे सगळे पद त्यांनी भोगलेले आहेत आणि त्या पदावरून ओबीसीवर नेहमीच अन्याय करत आलेले आहेत. आतापर्यंत गावातले सरपंच त्यांचेच, आतापर्यंत ते स्वतंत्र झाल्यानंतर गावातलं जे मंदिर आहे त्या मंदिरातले जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सगळे ट्रस्टीचे अध्यक्ष हे मराठा समाज आहेत. म्हणजे मंदिर सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे, सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे, आमदारकी त्यांच्या ताब्यात आहे, खासदारकी त्यांच्या ताब्यात आहे, सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, बँका, डीसीसी बँका त्यांच्या ताब्यात आहेत. त्या मार्फत त्यांनी कितीतरी वेळेला कर्जमाफी केलेली आहे आणि कर्जमाफी ही ओबीसीला काहीही त्याचा लाभ कधीही झालेला नाही. कारण ओबीसी हा ज्या त्या वेळेला कर्ज भरणारा माणूस आहे, नाहीतर त्याच्यावर जप्ती आणण्याचा कार्यक्रम हे लोक करतात आणि ह्यांचं मात्र नवजुनं करत जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ह्यांचं नवजुनं चालू असतं. तर अशा पद्धतीनं या समाजाने ओबीसीवर आता अन्याय केला ती केला आणि आता मंडल आयोगाच्या माध्यमातून आपल्याला काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे आरक्षण मिळत होतं त्यातून कुठं तर सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष, नगराध्यक्ष, महानगरपालिका अध्यक्ष हे ज्या ओबीसीचे लोक व्हायला लागले त्यावेळेला त्यांना हे आपलं राजकारण त्यांच्यामुळे खोटं आहे. कारण त्यांना आरक्षण दुसरं कुठलं नको आहे. आरक्षण त्यांना पाहिजे हे राजकीय आरक्षण आपलं उद्ध्वस्त करायचं आहे. आता गेल्याच महिन्यामध्ये बंगालमध्ये 2010 साली पासून बेकायदेशीर जे आरक्षण दिलेले आहेत ते सगळे दाखले रद्द केलेले आहेत आणि तसेच इथले महाराष्ट्रातले 2004 पासूनचे दाखले आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक आहे की ओबीसी हा संघटनेमध्ये कमी पडतो कारण त्यांचे व्यवसाय, त्यांचे धंदे, त्यांच्या नोकऱ्या या प्रस्थापिताच्या आधिपत्याखाली असतात म्हणून ते त्यांना वेठीस धरतात. त्यामुळं यांची दादागिरी चालू आहे. आता झाले जातीवाद झालाय तर आता होऊ द्या. आता याच्यानंतर पूर्णपणे जातीवाद मोडून काढायचं काम आपण केलं पाहिजे. ओबीसीने प्रत्येकाने आपल्या शेजारचा एक दलित आणि मुस्लिम तो आपल्या बरोबर कसा येईल याची काळजी आता सध्या घेणं आवश्यक आहे. कारण आताच्या निवडणुकीमध्ये जो फॅक्टर लावला गेला तो फॅक्टर दलित आणि मुस्लिम एकीकडे झाला आणि ओबीसी एकीकडे झाला आणि ओबीसी पूर्णपणे दबावाखाली बाहेर निघाला नाही. त्यामुळे ही आपल्या ओबीसीची परिस्थिती झाली. परंतु आता बाळू म्हणला तरी खातोय, बाळ्या म्हणलं तरी खातोय. आता बाळ्या म्हणा सुरुवात करा. कारण जेवढं आपण भिल तेवढे हे लोक भीती घालण्याचा प्रयत्न करतात. आपण भीड झालं का मग मात्र हे पळून जातात. कारण यांची आमने सामने लढायची ताकद नाही. त्याच्यामध्ये आमचा धनगर समाज, बेलदार समाज, रामोशी समाज या समाजाला आपण एकत्रित करून प्रत्येक गावामध्ये कुठं अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडून त्याला आपण धीर दिला पाहिजे.
परवाच या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेला दंगामसला गावामध्ये न्हावी समाजाची दुकानं फोडली, 4 गरिबांचा संसार उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन आलो. कुंभार समाजाचं जालना तालुक्यातलं ते भोकरदन तालुक्यातलं जालना जिल्ह्यातलं आणि दानवे या गावातलं त्या कुंभार समाजावर अन्याय केला. त्याची जमीन रस्त्यामध्ये गेली. त्याची 1800 फूट जमीन होती, त्यातली 900 फूट गेली आणि 700 फूट शिल्लक राहिली होती. आणि त्याच्याच जवळ त्या दानवे साहेबाचा मॉल होता. पण तो मॉल खराब दिसतो, इथं गाडगी गुडगी बनवतात वगैरे, ती शोभा जाईल म्हणून त्यांना ती जागा पाहिजे होती. पण कुंभार समाजाचा हा माणूस हिमतीनं उभा राहिला. त्या ठिकाणी मी जाऊन आलो, वरटीवार साहेब जाऊन आले, तिथले खासदार पण जाऊन आले. पण सोसो म्हणजे आईचं प्रेम आणि आईचं प्रेम ज्या प्रकारे असतं त्या प्रकारे आईचं प्रेम हे वडीटीवार साहेबांनी दिलं त्यांना. अशाच प्रकारे अनेक अन्याय ह्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये न्हावी समाजाने पॅनल उभा केलं. तुळशी गावामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ओबीसीचं पॅनल उभा केलं. त्यांनी आपल्यातलाच एक माणूस फोडून उभा केला. त्यानं 157 मतं खाल्ली आणि 57 मतानं पॅनल पडलं. निवडून आला प्रस्थापित डॉक्टर मोरे निवडून आला. पण निवडून आल्यानंतर सुद्धा त्याला पुढची भीती होती की ओबीसी एकत्र झाला तर काय, म्हणून त्यानं न्हावी समाजाच्या त्या वस्तीवर गेला. वस्तीवर जाऊन त्याचे आई वडील, म्हातारे आई वडील त्यांना मारहाण केली. घरातले लहान थोर मंडळी, बायका माणूस त्यांना मारहाण केली. मुला लेकरांना मारहाण केली. गाईचा गोटा जाणा वैरण झाली. गाई भिवून सैरा वैरा पळू लागली आणि त्यात पाय मोडला. 75 हजाराची गाय पाय मोडल्यामुळे ती गाभण होती आणि त्याचं शुश्रूषा करणं शक्य नव्हतं म्हणून त्याने 20,000 रुपये विकली. म्हणजे एवढं नुकसान केलेलं आहे. पंढरपूरमध्ये तारापूर नाला, या तारापूर नाल्यामध्ये एक अनाथ आई वडील नसलेला एकटाच त्या गावात राहत असलेला अपंग मुलगा, त्या मुलाला यांनी फाशी देऊन स्वतः फाशी घेतली असं दाखवलेलं आहे. तसंच अनेक प्रकारची प्रकरणं सध्या येत आहेत. फलटणमध्ये डॉक्टर BK यादव यांच्या हॉस्पिटलवर त्यांनी दगडफेक केली. सगळे पेशंट पळून गेले. त्यांच्या मुलाचं लग्न होतं, ते पुण्याला गेले होते. पुण्यावरून त्यांनी ऑनलाईन माफीनामा टाकला. ऑनलाईन माफीनामा केल्यानंतर मग ते निघून गेले. ही इतकी दहशत यांची, तर ही दहशत आता मोडली पाहिजे एवढंच आता मी सांगणार आहे. हाके साहेब, आता तुमची प्रकृती किती बरी आहे, किती कशी आहे याची कल्पना मला आता नाही आहे. कारण डॉक्टरने तपासणी केली असेल किंवा उद्याच्याला आणखी सुद्धा मी या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर त्यावेळेला आणखी विचारपूस आपण करू. तर या हाके साहेब हे आंदोलनकारी आहे. आंदोलनकारी यांचं राजकारण हे मात्र उघड पडतं आणि त्यांना उघड पाडलं जातं. त्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे. तर आता आपल्याला ओबीसीला एकच काम करायचं आहे की बघा, 12% मराठा समाज आहे. त्या 12% मराठा समाजाला 30 खासदार निवडून आले. आपल्याला पण आता पुढच्या वेळेला 30 खासदार निवडून आले पाहिजेत याची दक्षता आपण घ्या.
आपली लोकसंख्या 60% आहे, तर 60% जागा या ओबीसीला मिळाल्या पाहिजेत. नाही तर ओबीसीच्या सर्व नेत्याने एकत्र झालं पाहिजे किंवा ओबीसीच्या नेत्यांच्या घरी ठिय्या मांडला पाहिजे की तुम्ही बाहेर या आणि ओबीसीचा पक्ष काढा. कारण ओबीसीचे जे नेते आहेत त्या नेत्यामुळे ओबीसी हा पाठीमागे राहिलेला आहे हे आता दिसतंय एकंदर. तर त्या प्रत्येक ओबीसीच्या नेत्याच्या घरी जाऊन ठिय्या मारायचा हे आंदोलन संपला का? तुम्ही बाहेर निघा, पक्ष तुमचा कोणता आहे मला माहित नाही, पक्ष सोडून द्या आणि स्वतंत्र पक्ष ओबीसीचा स्थापन करा. नाहीतर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, मतदानाला येऊ देणार नाही आणि त्याची जागा त्यांना दाखवली पाहिजे. अन्यथा हे असंच चालायचं आणि दर पिढ्यान पिढ्या हे असंच चालायचं. यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवली. त्याबद्दल वडीबुद्रीच्या आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं मी ठिकाणी खास करून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की इतक्या राज्य सुद्धा आपण येऊन या ठिकाणी इथं आपण हे दिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.